आता आट्या घेऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झालं आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का. अरे अशी ती घमेले तू चौथा याड्या पोरीसाठी मारतो का दरिद्रे भंगडी यार. शिर सलामत तो पगडी 50 पोरीसाठी मारतो का. ए काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. आट्या घेणार इको कमी करा. आट्याकला दुसरं औषध, भांडणातून माघार घ्या. माघार घ्या जे त्याच्या. मोटरसायकलवर 3 जण चालले, माघार घ्या ना भांडणातून, काय फरक पडला. माघार घ्या, माघार जय निश्चित महाराज, माघार घ्या. आता भांडणं करायची, मारामारी करायची, दंगली करायची, बोक्सी करायची दिवस आता राहिले नाही. काय या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतो. नंबर 1. पंप लुटणारे बिटणारे तर पिसवले त्यांनी पेट्रोलिंगला, आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळे 70% जनता कळली. पोलीस स्टेशनचं काम करते. आता पहिली बरच्या बिचाऱ्या पोलिसांनी जरा काय काय करावं. पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चालला जेव्हा पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं, बाई इकडे पोरगी गेली का तुही आतल्या खोलीत चाल. एक दांडकत राहतात, एक 2-4 लावणे हल्ल्या पाहिजे नुसते. तुका जापला असला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला. पोर सापडत नाही तर वर तुला सोडित नाही, बस आत. काय आई बाप काय तर सध्या पेपरला एक बातमी असते बघा, पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली. आता छापणारे पहा किती हुशारी. 15 वर्षाची टोनगी ती, आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन, आणि तिला समजत नाही का. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला त्या पोराला आरोप कोणा ठुता. पोरीचा दोष नाही का. 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का का हे पोरग आपल्याला फसवत आहे. त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड मानून बोंबलं धिंडे परत फुगती. तुला लाज नाही वाटत. विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आई जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात, खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तो पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही. माहित नाही. बोटवर करू सत्कार करतो तर बरं जाऊ दे, आजचं पाकिट देतो घर बोटवर. समजत नाही. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचं एसटीचा पास पहा, 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्यास भरपूर इतक्या बिंडोक झाले होते या 2-4 वर्षात. चांगल्या हुशार पोरांनो प्रेमच करीन, एकदम भंगरी पोराव प्रेम. त्याच्या बगलात गोचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. थोबाड फोडून टाक. हा विनोद नाही महाराज, फक्त काय हे सत्य आहे. अरे प्रेम करायचंच आहे ना ते या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. अशी टाळी वाजवता का, जरा जोरात वाजवा ना, काय फरक पडला. आणि इथंच टाळी वाजवली पाहिजे, आणि टाळी इथंच वाजवता येते. जा बरं रस्त्यावर वाजवून पहा बरं. टाळी फक्त इथंच वाजव. अरे इथं नाचलं पाहिजे, इथं टाळी वाजवली पाहिजे. इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. टाळी वाजवा. गळला पितांबर. नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. इथं नाचलं पाहिजे. चला आट्याकला दुसरं औषध इथं झालं आपलं. तुम्ही काही चिंता करायची नाही. आट्याकला दुसरं औषध, भांडणातून माघार घ्या. माघार घ्या जे त्याच्यात. मोटरसायकलवर 3 जण चालले 3 जण 90 मारली होती. तिकडून ट्रॅक्टर आला आणि यांच्यावरून थोडा गाल उडाला. आता रस्ता ओल्या म्हणले गाल उडणार. बरं हात्यानं जाणून बुजवून उडवला का नाही, यांची इज्जत गेली. हे बिन बाप जावला दे. याने त्याला घोडा लावला, असं काय गाळ उडवला, फुन दिली त्याच्या. तोही काही कच्चा नव्हता, टामी घेऊन उतरला. तो लावण्याच आणल्या 15-20 जण. हे उतरल्यावर म्हणले ते आईला गुडी नाही ना राहिली. माघार घ्यायला शिका. आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित. काय मत आहे तुमचं? जय नाही, जय नाही.
एक, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. 2, झाडं लावा. आणि 3, पांढऱ्या पेशी अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घ्यायचा. अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही. आता महिला मंडळाला 3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1, पाणी जपून वापरा. जपून वापरा पाणी. आता आहे का पाणी? आहे का? मग असंच आधी उतटल्यावानी करायचं. पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे, वीज जपून वापरा. आणि 3, महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बाण ठेवा. तू काय तुझ्या बापाची घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बरं तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. कपाट तर घरात घालताना माडलं, दिवाणचं फाळगडं निघेलच होतं आणि सोपं शेडवा केलंच होतं. काय होतं काय? महिला मंडळ तुम्हाला एक वाक्य पाय पडून सांगू का, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय, काय तुमच्या डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, तुम्हाला काय आहे. इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. दंगली करायची, मोर्चे काढायचे, टपरे पेटवायची दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. 100% जनता CC कॅमेरे द्या आता. अहो जर कधी दंगलीमध्ये असं दिसला ना, क्लिप मध्ये टपरी बिपरी पेटवताना, अशी खोटी उतंत आहे. हा, खोटा उपटन पण खोटी निघायची नाही. विनोद नाही महाराज, तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटल, तुम्ही मला नालायक म्हणा, पण ते सत्तेचे. अहो दंगली करू नका. आता दंगली नाही, आता मारामारी नाही. 10 लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बॉक्सू शकता. बॉक्साला काय 15-20 मिनिटं लागत्या, पण ते पैसे खर्चाय तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आज गेलो नाटका दावेलो प्रत्येक घरी. महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये, फाशी घेऊ नये या मताचा मी नाही. नाही असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधी मरू शकता. पण तुम्ही तुमच्या बापाची घर जाऊन मारा, दुसऱ्याला तकलीफ करू नका. काय मारायचं काय करायचंय? अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे, तर गावातला माणूस का जगून आहे? 1, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. जरा माझा टेलपणा कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुडा आणतोय. ओ 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुडा आणतोय. पैसे कुठेही घालतो हलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000ची, नवरदेव बाहेर फट 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 वाजून पहा ना, फट फट फट. अहो ते नवरदेव उड्या आणायचे, त्याला वाटलं शांत बाई आली. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही? आता आहे का नाही? आहे का नाही? मग लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? 1 मिनिटात या महाराष्ट्राला कळत आहे घरी का तमाशा आहे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, तिला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. उगाच 500 नाव छापेल उन्हात पत्रिका वाटीतो हलकटा. कसे ते पैसे घालायचे माझडले होणी. पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्यानं जेवा. ते वराड नालायक ताटली हातात घेतो, भात फुटी. एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घरी येऊन गेलो. मोर द्या म्हणलं, ताटली तर भेटली. एकाला भात सापडलं तर वरण सापडा ना, तेवढे त्या कांदा लावलं तर भातही सांडला. तुम्हाला गेलं लग्न उडत. मग काय चांगले गोल गुलाबजामुन होते, टपटप खायची म्हातारी माणसं. आता असं नाही राहिलं. फसला म्हातारीच्या नागपुडीत, मेलं म्हातार. चांगली बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मारली झक. खेळली एकत्र राजा राणी. राजा एवढा राणी, राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली.
कशातही पैसे घालायचे, कशातही पैसे घालाय. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पोरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाटण्या नावळी तो मुंडके आम्ही. कशातही पैसे घालायचे माझ्याकडले. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हारायला जाऊ. गेला ना बामणाच्या गळ्यात. तर बामण म्हणला मी हाय तिलाच काटवला, त्याचं काय करायचं. कशातही पैसे घालायचे माझ्याकडले. आता पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, काय कोणाला किडा आला त्या पुढे केल्या. पुढे आता लोक पुढे फोडतीच नाही, एक तर वाईट केलं राहतात, डायरेक्ट फेकून आले. जरा उशिरा फेकली. कशातही पैसे घालायचे माझं. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केला. आता तो नवरदेव भाड्याच्या गाडी झाला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. ती आईला मिळत ना, ती लिंबा खाली. तो आताच 99ला झालाय, नाही तर पहिले 35चाच होता. त्या नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेले. त्या पोरी ब्युटी पार्लर जाते कलवरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात पोरीनं. पहिले फिशिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या. 21 दिवसाचा कोर्स आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर ओतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसा द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा, एक भाग इकडे दडपायचा आणि एक भाग इकडे दडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडं लसणाचा वाफा, मध्ये डोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दडपायचा आणि एक पट वाटू द्यायची, याला म्हणायचे देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरीने असं गेलं नवर तो गाडीवर पडला, पाहता काय माहित. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला, त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. तो महबूब चालवतो कसं माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाके. ते अरे बाटलीची बुच टाका, बेवड आहे ते. त्याला काय फुलं लागा, त्या मरणाच्या क्वार्टर भीतर. अरे आजच्या अभंगात नामदेव राय दुसरा नियम करतात काय. चरण सोडी सर्व
पैसा जपून वापरा, जपून वापरा. लक्ष्मी आहे ती, लक्ष्मी आहे, जपून वापरा. लग्नांमध्ये आता 4 गोष्टी त्या इतक्या बिंडो काढल्यात महाराज. 4 गोष्टी. एक, तो व्याय भेट कार्यक्रमाला आहे, या नाही यायला भेटायचं. आता ती याही एकमेकाचे कट्टर दुश्मन. त्या पोऱ्यांद्याचा चांगला पीस फापळल्यामुळे तो गडी बिघडेल होता. तो मला पोऱ्या सोडीन भाऊ, पण पोऱ्याचा बाप पिरगडीनच. आणि पोऱ्याची बापाची बाईप दिली, त्याला काही माहिती नव्हतं हिला पुढं. आता ते माईकवर बोलणारे भांबेलोच राहत्या. आता व्याई भेटतील, आले भाऊ याई. आता याय नाही यायला कसं भेटावं? विढाला विढाला आता व्याय न व्यायला कसं भेटावं? शाल टाकवी फोटो पुरतं आणि निघून जावं. काय झालं? विढाला विढाला जाऊ द्या ना, मी गेल्यावर हाणान गप्पा. विढाला विढाला पुंडलिक वरदा हरी ताडी वाजवा. व्याय भेट कार्यक्रमाला व्याय नाही यायला भेटायचं. आता व्याय नाही यायला कसं भेटावं? फोटो शाल टाकावी फोटो पुरतं आणि निघून जावं. हा पेलच होता, यांना अशी कवळी आणली यायला, जसं घासच हो जावळी ते. अहो याय जाग्यावर मेला. आणि दुसरा एक बावळटपणा आलाय, तो सगळ्यांनी मिळून बंद केलाय, सगळ्यांनी मिळून बंद केला पाहिजे. तो ते बोर्ड आलेत रस्त्याला, फ्लॅक्स ते लावा बरं का तुम्ही, पण जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पावत नाही हो पा. तो भंगरी नवरदेव तो लावा तुम्ही, त्याच्यावर एका कोपऱ्यात नवरदेवाचा फोटो लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, आई बापाचा लावा. आता छत्रपती आपलं दैवत आहे, लावा ना, कोण नाही म्हणलं. तो भंगरी नवरदेव तो, आणि त्याचे फोटो कशी माहिती त्याच्यावर? हाय मी अजून, तुम्हाला वाटलं गेलं का? आता ती नवरी तिकडे लांब झक मारायची ना, त्याच्या पुढं नाव, त्याच्या पुढं आणून उभी केली. काय काय बावळटपणा आणायचं काय? नवरीचे फोटो तर इतके बिंडो घेत त्या फ्लॅक्सवर. महिला मंडळ घागरा घालती, घागरा घागरा कळतो का? हा, आणि घागऱ्याचे एकटोक हातात धरती, स्माईल. काय बावळटपणा आणायचं काही पण. आणि तिसरा एक बावळटपणा आलाय, तो सगळ्यांनी बोलून बंद केला पाहिजे. ते मंगलाष्टकाच्या टायमाला तो बोलून आलाय, फुगा फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची बोलून, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घाले. तो भंगरी नवर देवतो दसमुसळ्या गडी, तो घातला बोलून मध्ये. नवरी आणली ब्युटी पार्लरून, घातली बोलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू कुठं? बोलून मध्ये. आणि ती नवरी त्याला खेटली, खेटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण त्याला स्मूथ टच म्हणू. आणि त्याला एवढा चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचं त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं, जे फुगा फुटला, 9 गाड्या गेल्या नवरदेवाच्या. काही नवीन. चौथा एक बावळटपणा आलाय, तो स्क्रीन आलाय लग्नामध्ये, स्क्रीन. आता ते त्या स्क्रीनवर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातले सप्ते दाखवा, देवळं दाखवा. तुम्ही काय दाखवता त्याच्यावर? त्या पोऱ्याना पुरीना त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवता का? मग ते निवड्यानं पळणे, येड्या बाबळीत मुका घेणे, बोकडे बसून सेल्फी काढणे, बर्फाचा गोळा दोघांनीच खाणे हे दाखवता का? त्या पोऱ्यानं पोरीनं वड्यान पळायचं आणि कॅमेरावाल्याने त्यांच्या मागं पळायचं. काही बावळा नाही. ते पोऱ्यानं पोरी, अहो तो कोर्सच निघालाय, 2-3 दिवस आधी जायचं डोंगरा डांगराय ना, आणि मग ते त्याच्यावर दाखवायचं. वराडत असो ताईट बसून पाहत आहे. म्हातारी माणसं छाय माय नातीसारखी दिसती ना, आता जिथं दिसती काय नाही तरी गेला जन्म वाया.
नाही तर गेला जन्म वाया, गेला जन्म वाया, नाही तर टाळी वाजवा. वाया. सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला, नाही तर गेला जन्म वाया, नाही तर गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला, नाही तर गेला जन्म वाया, टाळी वाजवा. नाही तर वरती हात करून टाळी वाजवा. जन्म वाया. अरे नांगाट जागायचं, राहायचं तरी किती दिवस आहे. नांगाट जागायचं आणि सगळ्या तरुण पोरांना सांगतो नांगाट जागायचं. मी भंगरी नाही. नांगाट हे रक्त कसं आहे माहिती का? हे छत्रपती शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 96 कोळी खानदान करण्यातलंय. ऐकायचं का हे रक्त कसं आहे? वाजवा वाजवा. ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजे ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त माती लावा कानाला. आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त गोवा खाऊन थोबाड सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे. वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त टाळी वाजवा. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे. माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या. घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली आल्या. माणसं रडली. सरदार रडले. यात काय नवल आहे. यात काय नवल आहे. चितेला आग लागली. आग लागली चितेला. आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चिते धुडी टाकली होती. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. अरे जोपर्यंत आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही. अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही. मनोज दादा जरांगे पाटील. हे रक्त. हे रक्त कसं आहे. 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 हे रक्त मोडेल पण वाकणार नाही. हे रक्त बुटाची पॉलिश करून जागणारं रक्त आहे. बुट चाटून जागणारं रक्त. अरे हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे पण कुणावर.